शुभं करोति। निषाद काकू बोलवते, मला जायला लागेल. काय ग, ऑफिस मध्ये तू कामात असतेस म्हणून बोलता येत नाही, आणि आता घरी सुद्धा. सॉरी, प्लीज समजून घे ना, मला जायला हवं. बाय. काय सांगायचं हे नक्की झालं की? अगं असं कसं म्हणतेस? बघ कसं आहे, 2-3 प्रकारची काम आहेत. त्यातलं मला कुठलं जमतं, त्यांना कुठलं पटतं, यावर ठरणार आहे सगळं. तू नक्की चांगल्या ठिकाणी चांगलं काम करतोयस ना? नाही म्हणजे भलतं सलतं काही करत नाहीयेस ना? वृषाली, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये? असे कसे प्रश्न पडतात तुला? तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे रे मला विवेक, पण आपल्या नशिबावर नाहीये. तू कुठलीही भलती सलती रिस्क घेऊ नकोस, एवढंच सांगायचंय मला. अरे काय रे, आणि हे कुठलं जेल आहे रे जिकडे पोलीस आणि कैदी एकत्र कपडे पाठवतात तुला? नहीं नहीं, ये कौन जेल का कपड़ा नहीं, अम्मा, दरअसल एक नाटक कंपनी का कपड़ा है. वो हम गलती से तोहरे घर पे लाए और तोहरा कपड़ा जो है वो दुकान में ही भूल के आए. देख ये कपड़ा इधर ही रहने दे, और बाकी का हमारा कपड़ा बाद में लेके आ जा. अरे लेकिन ये कपड़ा तो यहीं पे रहने का. और सुन, ये कपड़ा तूने गलत जगह पे नहीं, सही जगह पे लाया है. मतलब बाद में बताता हूँ, तू जा अभी जा. काल एक स्थळ आलं होतं, नंतर 2 मुली आल्या होत्या. अहो, तुम्ही विनीतचं लग्न मांडलंय का स्वयंवर मांडलंय? हे बघा तांबे वहिनी, ना लग्न मांडलंय ना स्वयंवर मांडलंय. काल जे आले होते ना ते सगळे पाहुणे होते. बघा, काही खोटं बोलू नका, मला सगळं माहितीये. काल त्या 2 मुली आल्या होत्या ना, त्याच्यातली एक श्रेया होती ना, जिच्याशी विनीतचं लग्न जमलं होतं. खूप रडत होती हो बाहेर ती बिचारी. अहो, गरोदर आहे ना ती. हे बोलताना ऐकलं मी तिला, मला पदरात घ्या, मला पदरात घ्या. बंद करा तुमची बडबड. कितवा महिना आहे हो तिला? शेजारी असून इतक्या वर्षात आम्ही जिवंत की मेलो हे नाही पाहायला आलात, आणि हे मात्र विचारायला आलात. अगं, मी तिथे आईची बाजू घेतली, पण मी तुझ्याच बाजूनी आहे. खरंच, आई शपथ, तुझी शपथ. कळलंय मला, म्हणूनच त्या मुलीशी लग्न करायला तयार झालास ना तू? अगं, माझा नाईलाज होता. तुला माहितीये ना आई किती विचित्र आहे ते. तिने जीव द्यायचा प्रयत्न केला या लग्नावरून. तू अगदी योग्य केलंयस विनी. आणि श्रेया, काय ग, म्हणजे हे खोटंच आहे की खरंच आहे? गप्प बस रे विनीत, चेष्टा सुचते तुला. आता ती मंडळी निघून गेली, पण उद्या याच्या आईने दुसरी मुलगी आणली आणि तिच्या बरोबर याचं लग्न लावून दिलं तर काय करणार होता आपण? असं पुन्हा कसं करतील त्या? पण आईने पुन्हा जीव द्यायचा प्रयत्न केला तर? विनीत, तुझ्या आईला खरंच जीव द्यायचा असताना तर तिने त्याची एवढी जाहिरात केली नसती. असं करणाऱ्यांना समोरच्याला फक्त घाबरवायचं असतं. इमोशनल ब्लॅकमेलिंग. आपने अगर आपके बेटे की शादी उस मासूम लड़की के साथ नहीं की तो हम उसे उठा के ले जाएंगे, उल्टा लटकाए देंगे और 100 कोड़े लगाए देंगे. पता है कहाँ? तुझ्यात आणि श्रेयात खरंच तसं काही घडलंय का बाबा? आई, मी आलो, फ्रेश होऊन आलो. अरे, मी तुला काहीतरी विचारते आणि तोंड फिरून चाललास काय? आई, कशाला आता हा विषय वाढवायचा? जाऊ दे ना. जाऊ दे ना म्हणजे काय जाऊ दे? मला कळलंच पाहिजे, श्रेयाच्या गर्भारपणाशी तुझा संबंध आहे का? आई, म्हणजे तेव्हा काय झालं होतं की मी आणि श्रेया, म्हणजे आम्ही दोघं, मला आठवत नाहीये. आठवत नाही म्हणजे? एवढी क्षुल्लक गोष्ट आहे का ती न आठवायला? विनीत, मला कळलंच पाहिजे काय झालं नेमकं.